दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण नगरपालिकेच्या जनरल सभेत शहरातील दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. गळ्यात निषेधाच्या पाट्या घालून सभागृहात आंदोलन करत नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला कथित खेळ तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली. पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष शृंगारपुरे यांच्यासह नगरसेवक भूषण कडू, संजय म्हात्रे, सद्दाम कृष्णा भोईर आणि नगरसेविका सुजाता डाकी यांनी सभेत आंदोलन केले. शहरात नागरिकांना मिळणारे पाणी पिण्यास अयोग्य असून दैनंदिन वापरासाठीही अनुपयुक्त असल्याचा आरोप त्यांनी केला. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून हा प्रकार प्रशासनाने तातडीने थांबावा अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवकांनी प्रशासनावर केवळ आश्वासनांची मालिका सुरू ठेवून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. शहरातील रस्ते व गटारांची दुरावस्था अद्याप कायम असतानाच आता दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला. जनरल बोर्डमध्ये बगल देण्यासारखाच झालेला विषय, कारण की गेले आपलं हेटवणं प्राधिकरण जो पाणी सोडतं तो प्रत्येक पत्रव्यवहार करतो नगरपालिका परिषदेला की बाबा यावेळी आम्ही पाणी सोडणार नाही, त्यामुळे तुमची पाण्याची सोय तुम्ही करा. परंतु नगर परिषद ही याच्यावर कानाडोळा करत आली आहे आणि हे आजवर तेच आहे. आताही त्यांनी शेवटचा पेपर दिले त्यांनी की बाबा आम्ही पुढच्या डिसेंबर पासून पाणी सोडणार नाही. आमचा कालव्याचं काम चालू आहे, बंदिस्त पाईपलाईन चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी सोडू शकत नाही, त्यामुळे तुमची पर्यायी व्यवस्था चालू करा. परंतु आताही तेच विषय मिळाला की आपण आंबेगाव धरणाचं पाणी घेतोय, हे करतोय ते करतोय, ही योजना आणतोय, 150 कोटी आपण संपवतोय, परंतु ती 2 वर्षापूर्वीची योजना आहे. प्रशासन काळात झालेला ठराव आहे, जो ठराव अजूनपर्यंत पूर्ण नाहीये. म्हणजे प्रशासन याच्यामध्ये हलगर्जीपणा करत आहे, कारण की पेण सारख्या ठिकाणी चहा सारखा पाणी मिळतोय ही खेदाची बाब आहे. आणि तो आता आम्हाला जर नाहीच झाला तर आम्हाला मोठा उद्रेक करायला लागेल आणि मोठ्या जनसमुदायाने इथे आम्हाला उपोषण करायला लागेल, आक्रोश मोर्चा करायला लागेल. तुम्ही बघत असाल माझी पाटी, जो पाणी येतोय त्यामध्ये फक्त साखर कमी म्हणून हा पाणी येतोय आणि चहा येतोय तो आपण पितोय. त्या चहामध्ये म्हणजे पाण्यामध्ये उकळून प्या, तुरटी फिरवा, तरी पण तो प्रकार गाळ बीळ हा तसाच आहे. त्याच्यामुळे नगर परिषद या गोष्टीवरती एवढा कानाडोळा करत आहे का, तर माझ्याकडे पेपर आहेत, जवळजवळ मी 1.5 ते 2 वर्षा पाणी पुरवठ्या प्रश्नावरती मागे आहे. परंतु प्रशासनाकडनं फक्त एकच उत्तर मिळतं की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या दरम्यान नदीची पातळी कमी होते, तेव्हा कालव्यातला उजवा तीर हा सोडला जातो आणि त्यामधनं पाणी आपल्याला मिळतं. पण एक विनंती आहे की बाबा इतके वर्ष आपण पाणी नदीमधनं उचलून पितोय, हे चुकीचं आहे. आपल्याला डायरेक्ट हेटवणा डॅम किंवा आपलं आरक्षित पाणी आंबेगाव धरण ह्याच्यातनं पाणी डायरेक्ट मिळायला पाहिजे होता, तो मिळत नाहीये. ते डायरेक्ट स्वस्त आपलं एकदम ह्याच्यामध्ये काम कमीमध्ये काम झालं पाहिजे, म्हणजे पाणी उचलून डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकीमध्ये गेला पाहिजे पाणी पुरवठा. पण तो पण पाणी तो फिल्टर करत नाही, तो असाच दिला जातो. आलम पासून एवढ्या वस्तू ज्या शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येत आहेत पण त्या वापरत नाही, डायरेक्ट पाणी उचलतात आणि तोच पाणी आपल्या पेण शहराला सोडतात. हा प्रश्न आपण जीबी मध्ये जनरल बोर्डामध्ये मांडला, परंतु सत्ताधाऱ्यांकडे असंच उत्तर मिळते की हा प्रस्ताव ह्याच्याकडे प्रश्नाच्या जारी आहे, तो पूर्ण शासनाची जारी आहे आणि तो लवकर पूर्ण होईल. पण हे जवळजवळ माझ्याकडे पेपर आहेत, हे जवळजवळ 2 वर्ष प्रशासनाकडे प्रलंबित विषय आहे आणि याच्याकडे पाठपुरावा कोण करते हा प्रश्नचिन्ह पडलेला आहे की पाणी सारख्या मुद्द्यावरती अजूनपर्यंत हे शांत काय आहेत. या गोष्टीवरती आता आम्ही त्या गोष्टीचा फॉलोअप घेणार आहोत. आज पेण नगर परिषदेमध्ये जनरल बोर्ड होतं, त्याच्यामध्ये जे काही विषय दिलेले होते त्या विषयामध्ये आता पेणच्या जनतेला आता आपण चॉकलेटी पाणी प्यायला देतोय, त्या संदर्भात आम्ही विषयामध्ये तिथे मागणी केली की काही करून हे पाणी जे आहे हे पाणी कुठल्याही पण स्वच्छ मिळण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत. त्यांनी जे काय सांगितलं ते आम्हाला काही पटलं नाही, कारण बरेच वर्ष ती स्कीमचं काय त्यांचं सँक्शन चालू आहे, राज्य स्तरावर चाललेलं आहे. पण आम्ही त्याच्यामध्ये सूचना केली होती की बाबा तुम्ही आता आंबेगाव धरणावरनं पाईपलाईन अर्जंट टाका आणि लोकांना पुरेसं पाणी द्या. सध्या तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, कारण आज पाणी जे येतंय
ते संपूर्ण खराब आहे. ते लोकांची रोगराई झालेली आहे सगळीकडे. आज लोकांना रोगराईमध्ये राहायला लागते पाण्याच्या विना. ही परिस्थिती आता आहे. त्याच्यावरनं आम्ही आज आवाज उठवला होता. त्या आवाजामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला जनतेची बाजू सांगायची होती आणि पिण्याचं पाणी किती महत्वाचं आहे हे आम्ही आज तिथे महत्त्वाचं सांगितलं. जनरल बोर्डामध्ये हा विषय मांडला की RCC रोड तुम्ही करता, त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने हे आता रोड सँक्शन झालेले होते त्या टाइमात तुम्ही एस्टिमेट केलं, त्या टायमाला आधीच्या पाईपलाईन तुम्ही काही करून त्या मेंटेनन्स करून ते शिफ्टिंग करणं गरजेचं होतं. आणि युटिलिटी तुम्ही म्हणता ठेवले, पण ते युटिलिटीचा आता फायदा किती आहे? आणि आता जे पाणी साचतंय त्याला कुठे लेवल नाही आहे RCC रोडला, त्याच्यामुळे पाणी साचतंय. त्याची पण आम्ही समस्या लोकांची सांगितली. लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.